आज आम्हाला ठाण्याला बारशाच्या कार्यक्रमासाठी जायचं होतं. घरातून निघायच्या आधी बायकोचे केस स्ट्रेट करून दिले. ते करून दिले नसते तर दुसऱ्या दिवशी जेवणाचे वांदे झाले असते. कभी कभी लगता है कि आपण हीच भगवान है. आम्हाला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाण्याला पोहोचायचं होतं, पण सगळ्यांची तयारी होईपर्यंत थोडासा उशीर झाला. खाली आल्यावर आठवलं की बाळासाठी एक छानसा ड्रेस घ्यायचा आहे. मग जवळच्या दुकानात जाऊन बाळासाठी एक सुंदर असा ड्रेस घेतला. त्यानंतर लगेच आम्ही ओला बुक केली आणि आम्ही ठाण्याकडे रवाना झालो. जाताना रस्त्यामध्ये फारसं ट्रॅफिक नव्हतं, त्यामुळे साधारण 1 तासामध्ये हॉलवर पोहोचलो. हॉलमध्ये गेलो तर कार्यक्रम अजून सुरू झाला नव्हता. आम्ही खुर्चीवर बसलो तेवढ्यात हॉलमधला एक दादा चीज बॉल्स घेऊन फिरत होता. लहान मुलांनी तर चीज बॉल्सवर अक्षरशः तावच मारला होता. थोड्याच वेळात नामकरणाचा कार्यक्रम सुरू झाला. बाळाचं नाव एका सुंदर शिंपल्यांमध्ये ठेवून जाहीर करण्यात आलं. त्यानंतर सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी पेढे वाटण्यात आले. इकडे बाळ ही सगळ्यांची गाठीबिटी घेत होतं. त्याच दरम्यान आम्हालाही जोरदार भूक लागली होती. जेवणाच्या लाईनीमध्ये उभा राहिलो आणि बघतो तर काय, पापड, सलाड, मस्त पनीरची भाजी आणि जिरा राईस असा जबरदस्त बेत होता. आम्ही सगळ्यांनी पोटभर जेवणाचा आनंद घेतला. जेवण झाल्यावर मी आणि ओम खाली जाऊन मस्त आईस्क्रीम घेऊन आलो. आईस्क्रीमचा आस्वाद घेत असतानाच आणखी एक आनंदाची गोष्ट समजली. निखिलच्या मुलाचा वाढदिवसही होता. मग त्याचाही केक कापण्यात आला आणि सगळ्यांनी त्यालाही शुभेच्छा दिल्या. शेवटी सगळ्यांच्याच भेटीगाठी झाल्या, गप्पा झाल्या आणि सगळ्यांना बाय बाय करून आम्ही आनंदाच्या आठवणी घेऊन घरी निघालो. चलो बाय 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 बाय. चला चला बाय 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 बाय.